उद्धव ठाकरे कोत्या मनाचे. उद्धव ठाकरे कोणत्याही संविधानिक पदावर नव्हते. कोस्टल रोडच्या उद्घाटनाचा त्यांना अधिकार नव्हता. पण मला श्रेयवादाच्या लढाईत पडायचं नव्हतं. मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा. मातोश्रीचं दार उद्धव ठाकरेंनी बंद केलेलं. ठाकरे माझ्याशी फोनवर देखील बोलायला तयार नव्हते. मुंबईकरांच्या हृदयाचे दरवाजे माझ्यासाठी उघडलेत. आता मला कुठलेही दरवाजे उघडण्याची लालसा नाही. फडणवीसांकडनं स्पष्ट. गौतम अदानी 2014 पूर्वी कुठे नव्हतेच. 10 वर्षात अदानींचा देशभरात विस्तार. आता अख्खी मुंबई महाराष्ट्र विकायला काढलाय. अदानींच्या वाढलेल्या प्रकल्पांवरून राज ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल. धारावी पुनर्विकासाबाबत 2014 नंतर आम्ही टेंडर काढलं. मात्र आमचं टेंडर रद्द करून ठाकरेंनीच नवं टेंडर काढून अदानीकरण केलं. मुख्यमंत्री फडणवीसांचा आरोप. राज ठाकरेंच्या घरातील अदानींसोबतचा फोटो. अमित साटम यांच्याकडनं ट्विट. राज ठाकरेंच्या अदानींवर टीकेनंतर अमित साटम यांनी ट्विट करत डिवचलं. तामिळनाडूमधून रसमलाई आली होती. मुंबई महाराष्ट्राची नाही म्हणाला. तुझा काय संबंध. भाजप नेते के अण्णामलाई यांच्या विधानाचा राज ठाकरेंकडनं समाचार. बॉम्बेचं मुंबई भाजपच्या राम नाईकांनीच केलं. अण्णामलाईंचं वक्तव्य गांभीर्यानं घेण्याची गरज नाही. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरे राज ठाकरे सभेमध्ये माझ्याविषयी खूप बोलले, पण तुमच्या धमक्यांना मी घाबरत नाही. ठाकरे बंधू धमकी देत असल्याचा अण्णामलाईंचा आरोप. ठाकरेंनी एक तरी महापालिका निवडून आणून दाखवावी. ठाकरेंची एक हाती महापालिकेत सत्ता येणार नाही. गिरीश महाजन यांचं आव्हान. ठाकरे बंधूंचा प्रचाराचा फोकस चुकतोय. ठाकरेंनी अनेकदा भावनिक बोलून मतं मागितली. ठाकरेंनी आता विकासावरच मतं मागावी. बावनकुळेंची टीका. ठाकरेंना अदानी चालत नाही, पण चंगेज मुलतानी चालतो. राज ठाकरेंच्या टीकेला मंत्री नितेश राणेंचं प्रत्युत्तर. राज्य निवडणूक आयोगाला कोर्टाचा दिलासा. जिल्हा परिषद निवडणुकांसाठी कोर्टाकडनं 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ. उद्या महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस. 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला कोण बाजी मारणार हे कळेल. शिवतीर्थावर आज फडणवीसांसह शिंदेंची संयुक्त सभा. ठाकरे बंधूंनी सभेतून केलेल्या टीकेला शिंदे फडणवीस काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची आज ठाण्यामध्ये जाहीर सभा. ठाण्यातील गडकरी रंगायतांसमोर संध्याकाळी 6 वाजता सभेचं आयोजन. घोषणा करायला आपल्या बापाचं काय जातं. अजित पवारांची आश्वासनं पूर्ण होणार नाहीत. फडणवीसांचं टीकास्त्र. पुण्यामध्ये मेट्रो पीएमपीएमएल सेवा मोफत करण्याच्या अजित पवारांच्या जाहीरनाम्यावर निशाणा. फडणवीसांच्या टीकेची मी नोंद घेतली. मी करून दाखवेन. राष्ट्रवादीच्या पुण्याच्या जाहीरनाम्यावरील मुख्यमंत्री फडणवीसांच्या टीकेला अजित पवारांचं प्रत्युत्तर. 15 लाख रुपये देणार होते, त्याचं काय झालं. पुणेकरांना दिलेला शब्द पूर्णपणे पाळणार. आम्ही आमच्या शब्दाला पक्के. फडणवीसांच्या टीकेनंतर सुप्रिया सुळेंचं उत्तर. राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर. पुण्यामध्ये मनसेच्या उमेदवारांना भेटणार. पुणे महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं प्रचारासाठी गाठी भेटी घेणार. अंबरनाथ नगरपालिकेत शिवसेना राष्ट्रवादीचा भाजपला धक्का. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सदाशिव पाटील उपनगराध्यक्षपदी. युतीमधून उपनगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे. उपनगराध्यक्ष निवडीनंतर अंबरनाथ नगरपालिकेत जोरदार आढा. भाजप आणि शिंदेंची शिवसेना आमने सामने. चप्पल दाखवत महिलांनी रोष व्यक्त केला. मिरजमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने. आमदार आणि विरोधी उमेदवारांचे कार्यकर्ते भिडले. इद्रिस नायकवडींच्या उमेदवार मुलाने पैसे वाटल्याचा आरोप.